वंदे भारत ट्रेनमध्ये आज जालन्याहून मनमाडपर्यंत प्रवास करण्याचा आनंद जो आहे ते विद्यार्थी आणि शिक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत। कसं वाटतंय त्यांना हा प्रवास करताना? थेट ते विद्यार्थिनींशी बातचीत करणार आहोत। कसं वाटतं तुम्हाला प्रवास करताना? मी ना फर्स्ट टाइम रेल्वेमध्ये प्रवास करते। मी कधीच कोणत्याच रेल्वेमध्ये नव्हतं केलं आणि ते म्हणता ना उपरवाला देता तो देता चप्पल फाडके, तर मला वाटलंच नव्हतं मी एवढं 5 स्टार ट्रेनमध्ये प्रवास करेन। आणि मला ट्रेन नाही एरोप्लेन वाटते एकदम, आणि तलचं जेवण ते सगळं खूप भारी होतं। तुला कसं वाटतं? मला पण खूप छान वाटतं। इथला प्रवास पण खूप छान आहे, इथल्या सुविधा पण खूप छान आहेत। इथे सगळ्या सुविधा आहे, आम्हाला जेवायला ते पण खूप छान दिलं, जसं की 5 स्टार हॉटेलमध्ये असं जेवायला दिलं आम्हाला इथे। मला खूप आनंद होतोय, मी फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसलेली आहे। विद्यार्थ्यांचा आनंद आपण या ठिकाणी बघतोय। त्यांची जेवणाची देखील व्यवस्था केली होती, नाश्त्याची व्यवस्था केली होती। आणखीन काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कसं वाटलं तुला? मला खूप छान वाटतंय सर, एकदम अशी एरोप्लेनमध्ये बसल्यासारखीच फिलिंग येते आणि ट्रेनमध्ये बसायचं ह्या संकल्पनेनेच आम्ही एवढे उत्सुक होतो की आम्हाला आता बसल्यानंतर ते एकदम एन्जॉय करतोय आम्ही आणि खूप मजा येते। कुठल्या शाळेचे विद्यार्थी? जागृती शाळेचे विद्यार्थी आहोत। कुठून तू प्रवास केला? मी छत्रपती संभाजीनगर वरून इथे बसलेलो आहोत, तिथे आमचा डान्स झाला होता, तो पण 1 नंबर आमचा डान्स झाला होता। त्यामुळे आम्हाला इतकं भारी वाटतंय की आम्हाला इथे संधी मिळाली आणि आमचे टीचर्स ते आमच्या सोबत इथे आहेत। थँक्यू। काही शिक्षक देखील या ठिकाणी आहेत, शिक्षकांशी आपण बातचीत करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला शिक्षिका आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय वाटतं तुम्हाला प्रवास करताना? नमस्कार, मी अलका खोडे, मुख्याध्यापिका जागृती हायस्कूल बन्सीलाल नगर छत्रपती संभाजीनगर। आज पूर्ण भारतभरामध्ये 8 रेल्वे गाड्यांचं इथे उद्घाटन झालेलं आहे। तर आम्हाला म्हणजे आम्ही खूप लकी ठरलो की आम्हाला या वंदे भारत ट्रेनचा आज पहिला दिवस आहे, उद्घाटनाचा दिवस आहे आणि आम्हाला यातून प्रवास करायला मिळालेला आहे। तर त्यामुळे आम्ही खूप लकी ठरलेलो आहोत आणि हा आजचा आनंद म्हणजे खूप वेगळाच आहे, कारण नवीन गाडी आहे आणि खूप छान अशी टेक्नॉलॉजी ह्या गाडीमध्ये आहे आणि पूर्ण काचा पॅक असल्यामुळे AC गाडी असल्यामुळे बाहेरच्या आवाजाचा काही त्रास वगैरे कुठलाच काही होत नाहीये आणि गाडीमध्ये बसलोय असं वाटतही नाहीये। प्रवास एकदम सुखकर वाटतोय। आमची शाळा निवडली गेली त्यासाठी मी रेल्वे डिपार्टमेंटचे खूप आभार मानते। भारत सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांचे सुद्धा मी खूप आभार मानते आणि खूप छान वाटलं सर। नक्कीच आपण बघतो की सर्व सुखसुविधा या रेल्वेमध्ये आहेत। AC रेल्वे असल्यामुळे मुलांना देखील एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे। काय वाटतं तुला? माझं नाव चंचल सुनील रमणवाल, मी जागृती हायस्कूलची विद्यार्थिनी आहे। पहिल्यांदा आम्ही वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहोत। याचा आनंद आम्हाला सगळ्यांना भेटलेला आहे ना, हा पहिला दिवस आहे आमच्या ट्रेनमधला। ही ACची गाडी असल्यामुळे इथल्या खिडक्यासुद्धा बंद आहे। रेल्वेतर्फे रेल्वेची उद्घाटनाबद्दल आम्हाला नवीन नवीन स्पर्धासुद्धा भेटल्या आहे, जसे की निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा। त्यामुळे आम्हाला खूप छान घवघवीत बक्षिसंसुद्धा भेटलेली आहेत आणि त्याच्यात आम्ही यशसुद्धा प्राप्त केलेलं आहे। त्याबद्दल सरकारचे मनापासून धन्यवाद आणि थँक्यू। नक्कीच आज अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच प्रवास केलेला आहे आणि हा प्रवास करताना त्यांचा आलेला अनुभव जो आहे तो त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। हे सगळी वातानुकूल जी रेल्वे आहे त्यामध्ये प्रवास करताना अतिशय आनंद होत असल्याची भावना जी आहे ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहे। कॅमेरा सुशांत राऊतसह कुणाल जायकर, TV9 मराठी, संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।